न्यूज टाइम मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मागील 2 दिवसापूर्वी आंबेडकर नगर या ठिकाणी वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान गोळीबार झाल्याची धक्कादायक घटना घडली होती. आंबेडकर नगर येथे राहणारे नंदकिशोर यादव यांच्या घरी कौटुंबिक वाढदिवसाचा कार्यक्रम सुरू असताना दरम्यान तेथे आलेल्या काही व्यक्तीकडून गोळीबार करण्यात आला. या घटनेत यादव हे गंभीररित्या जखमी झाले, तर विक्रम रेड्डी याला गोळी लागल्याने त्याचा या दुर्दैवी घटनेत उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता देवरोड पोलिसांनी घटनास्थळाला भेट देऊन कारवाईला सुरुवात केली व एका महिलेसह इतर तिघांवर विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केला. दरम्यानच्या काळात मृत्युमुखी पडलेल्या विक्रम रेड्डी याच्या मृत्यूची बातमी आंबेडकर नगर गांधीनगर भागात पसरताच संबंधित ठिकाणी भीतीचे वातावरण पसरले. या घटनेत साबिर शेख, साई तेजा चित्तमल्ला तसेच फैजल शेख याचा शोध पोलिसांच्या विविध पथकामार्फत सुरू आहे. आज दिनांक 15 फेब्रुवारी रोजी या दुर्दैवी घटनेत मृत्युमुखी पडलेला विक्रम रेड्डी याच्यावर देवरोड येथील ख्रिश्चन सार्वजनिक दफनभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा या सर्व क्षेत्रातील मान्यवर आपली उपस्थिती लावून त्यांनी विक्रम याला आदरांजली वाहिली. मयत विक्रम याचा मनमिळावू स्वभावामुळे परिसरात त्याची चांगली ओळख होती. त्यामुळे अंत्यविधीला हजारो स्थानिक रहिवाशांनी पाणवलेल्या डोळ्यांनी विक्रम याला शेवटचा निरोप दिला. या दरम्यान माजी नगरसेवक गोपाल तंत्रपाळे यांनी श्रद्धांजली वाहताना आम्हाला देवरोड शहरात बुद्ध हवा आहे, युद्ध नको असा संदेश देत सर्वांना सूचित केले. यापुढे शहरात शांतता नांदावी यासाठी पोलीस आयुक्तांना सर्व पक्षीय सदस्यांची भेट घेऊन निवेदन देणार असल्याचे सांगितले. तर लहू शेलार यांनी घटनेचा निषेध व्यक्त करत रेड्डी कुटुंबियाच्या दुःखात सामील असल्याचे सांगितले. विक्रम याच्या अंत्यविधीसाठी आलेले त्याचे सर्व मित्र, नातेवाईक, सर्व पक्षीय नेते मंडळी यांनी दुःख व्यक्त करत विक्रम याला शेवटचा जगाचा निरोप दिला. अंत्यविधीवेळी कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी स्थानिक देवरोड पोलिसांकडून उचित असा पोलीस बंदोबस्त स्मशानभूमीत तैनात करण्यात आलेला होता.